एका परातीमध्ये बारीक चिरलेला पालक घेतलेला आहे, लसूण, मिरची आणि आल्याचा बारीक केलेला ठेचा घेतलेला आहे, 1 चमचा तीळ, 1 चमचा ओवा, चवीनुसार मीठ, गव्हाचं पीठ, बारीक चिरलेला कांदा, हळद, बेसनचं पीठ, धने पावडर आणि ज्वारीचं पीठ हे समप्रमाणात घेतलेलं आहे. याला आपण छान असं एक पिठाचा गोळा मळून घेणार आहोत. पिठाचा गोळा मळून झाल्यानंतर याला 10 ते 15 मिनिटाचा रेस्ट द्यायचा आहे. ओल्या कपड्यावर एक छोटा गोळा घेऊन जेवढं होईल तेवढं पातळ याला थापून घ्यायचं आहे. पातळ करून घेतलं की थालीपीठ कुरकुरीत होतात आणि इथं मी जसं दाखवते तसं तुम्ही थापून घेऊ शकता. थोडंसं पाणी लावायचं आणि परत थापायचं, म्हणजे पीठ हाताला चिकटणार नाही. तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की नेक्स्ट रेसिपी कोणती आणू. तर इथं मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि थालीपीठ त्याच्यावर पलटी मारायचं आहे. रुमालाला थोडंसं पाणी लावा, म्हणजे थालीपीठ आपोआप निघून जाईल. छान असं थालीपीठ तव्यावर दोन्ही साईडला आपण छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाका आणि एखाद मिनिटभर याला भाजून घ्या. तयार आहे आपलं पालक थालीपीठ.